बोथी येथील केशवराव पाटील विद्यालयाचा 100% निकाल, ज्ञानेश्वरी केंद्रे सर्वप्रथम। नमस्कार, आपण पाहताय सेवा न्यूज लातूर। शाहू शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर ताजबंद द्वारा संचालित बोथी येथील केशवराव पाटील विद्यालयाचा 10वी परीक्षेचा निकाल 100% लागला असून कुमारी ज्ञानेश्वरी दशरथ केंद्रे या विद्यार्थिनींनी 89% गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी 31 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रावीण्यासह 6, प्रथम श्रेणीत 19 तर द्वितीय श्रेणीत 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे। या सर्व यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आमचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब, शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा राज्याचे सहकार मंत्री माननीय नामवंत बाबासाहेबजी पाटील साहेब, संस्था अध्यक्ष माननीय दीपालीताई जाधव मॅडम, संस्थेचे संचालक तथा सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक माननीय अविनाश भैया जाधव साहेब, माननीय बळीरामजी भिंगोले साहेब, अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय मंचकरावजी पाटील साहेब, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती माननीय सूरज भैया पाटील साहेब, उत्तमरावजी देशमुख साहेब, प्रशासकीय अधिकारी माननीय दीपकजी भराटे सर, संस्था कार्यालय प्रमुख माननीय माधवरावजी सरवदे, शाळेचे मुख्याध्यापक माननीय युवराजजी आलट सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले। सेवा न्यूज लातूर या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुनील जाधव। मित्रांनो, 2025-2026 या सालचा 10वीचा निकाल चाकूर तालुक्याचा 92.33% एवढा लागलेला आहे। या निकालामध्ये या चाकूर तालुक्यामध्ये एकूण 5 शाळेचा 100% निकाल लागलेला आहे। त्यामध्ये आज आपण आहोत तालुक्यातील केशवराव पाटील विद्यालय बोथी या ठिकाणी। या केशवराव पाटील विद्यालय बोथीच्या पहिल्या क्रमांकाच्या जे विद्यार्थिनी आहे ती विद्यार्थिनी आहे कुमारी ज्ञानेश्वरी दशरथ केंद्रे। हिला 89% मार्क्स मिळालेले आहेत। द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे ती कुमारी श्रद्धा बालाजी राठोड, हिला 79% मार्क्स मिळालेले आहेत। तरी या शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आलट सर आहेत, त्यांना आपण विचारूया की आलट सरांनी त्या विद्यार्थिनींना काय मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं। सर, आपलं सेवा न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सध्या आपण आपल्या विद्यार्थिनी मला द्वितीय क्रमांक मिळालेली जी श्रद्धा बालाजी राठोड आहे, हिला आपलं मार्गदर्शन कशा पद्धतीनं झालं आणि तिला गुणवत्ता कशा पद्धतीनं मिळवली तिनं? आम्ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचाच या यशामागे फार मोठा वाटा आहे। या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांसाठी सर्वच विषयाच्या शिक्षकांनी अतिशय जागरूकपणे ज्या ज्या गोष्टी त्यांना लागतील वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। ज्या अडचणी आल्या त्यावेळी विद्यार्थ्यांनी मला विचारल्यानंतर त्या शिक्षकांनाही मी जादा क्लासेस घेण्यासाठी किंवा इतर काही काम देण्यासाठी त्यांना सूचना केल्या। त्याप्रमाणे त्यांनी अतिशय मनातून या विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचं कार्य केलं आहे आणि त्यासाठी मी सर्व या स्टॉफचं, सर्व शिक्षक वृंदांचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो व यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पुढील त्यांच्या आयुष्यासाठी खूप अशा प्रकारचं यश लाभो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। शाळेचे मुख्याध्यापक आलट सरांचं म्हणणं आहे की आमच्या शाळेतील जो शिक्षकांचा जो स्टाफ आहे त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांना वेळोवेळी त्यांनी शिक्षक स्टाफ वर्गांना त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आज ज्या मुलीची गुणवत्ता आहे ती त्यांच्याकडून मिळालेली आहे। आता जी द्वितीय क्रमांक मिळवलेली जी विद्यार्थिनी आहे या शाळेची श्रद्धा राठोड, त्यांच्याशी आपण थोडंसं त्यांची बातचीत विचारणार आहोत की श्रद्धानं कशी मेहनत केली आणि श्रद्धाचं जे मेहनतीचं फळ आहे ते शिक्षकामुळे मिळालं या स्वतःच्या तिच्या मेहनतीमुळे मिळालं, ते श्रद्धानं सांगेल। मी इथे 6वीत माझा प्रवेश झाला। 6वीत आल्यानंतर मला वाटत होतं की मी पहिला दुसरा येईल आणि माझी इच्छा होती तशी ती पूर्ण झाली। मला जे साहित्य म्हणजे वही पुस्तक ते साहित्य लागणार सरांनी भरपूर मदत केले। सर सगळे मदत केले। मला एक साहित्याची कमी न पडू देता सरांनी माझी मदत केली आणि परीक्षा असताना मी खूप कष्ट घेतले, कारण मी रात्री 12 वाजता अभ्यास करत होते। 12 वाजता अभ्यास करत होते।
मग 6 वाजता उठून पण अभ्यास करत होती, म्हणून मला एवढी टक्केवारी पडले. तिचं म्हणणं असं आहे की रात्री 12 पर्यंत तिनं स्वतः अभ्यास करत होती आणि ज्या वेळेस गरीब परिस्थितीतून जे काही एखादी विद्यार्थी समोर येत असतो, तिला वही पुस्तक वगैरे जे काही पाठ्यपुस्तक आहे ते कमी पडत असताना त्यांच्या शिक्षक वृंदाने त्यांना मदत केली आहे. श्रद्धा, तुला पुढं चालून यानंतर आता तुझा 10वीचा हा पहिला टप्पा झालेला आहे. तुला दुसऱ्या टप्प्यामध्ये इथून पुढं तू कोणत्या शिक्षणाकडे वळणार आहेस? तू इथून पुढे काय करशील? मी सायन्स घेणार आहे. अच्छा, 12वी सायन्स घेणार आहे. श्रद्धाचं म्हणणं आहे 12वी सायन्स घेऊन पुढे काय बनायची, तुझं ध्येय काय आहे? डॉक्टर. अच्छा, तर श्रद्धासाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या या चॅनल मार्फत आपण देऊया. यानंतर या विद्यार्थिनीचे पालक आहेत बालाजी राठोड, त्यांना आपण विचारूया की विद्यार्थीची मेहनत, तिच्या मुलींची जी त्या पाल्याची जी मेहनत आहे, ही मेहनत आज फळाला लागलेली आहे, ते काय म्हणतील. तर आपल्या पाल्या जे काही आहेत श्रद्धा, त्यांच्याबद्दल आपलं मत काय? सर्वप्रथम मी केशवराव पाटील विद्यालयाच्या शिक्षक वृंद यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या लेकराला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. भोती आणि तांडा हा 2 किलोमीटरचा रस्ता एकदम खराब हाच खड्ड्याचा असताना सुद्धा त्यांनी आमच्या लेकरासाठी वाहनाची सोय केली आणि प्रत्येक लहान लहान गोष्टीला आम्हाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन देत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा येऊन सरांच्या भेटीगाठी घेऊन आमच्या लेकराची शाळाची प्रगती कशी आहे काय नाही हे विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन देत होते आणि आमच्या लेकराला चांगलं शिकवल्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करत आहोत. आपल्या मुलींची म्हणणं असं आहे की तिला पुढे चालून डॉक्टर बनायचं आहे, तिथपर्यंत आपली झेप घेण्याची इच्छा आहे. आपण खरंच तिला डॉक्टर बनवण्याचा आपली प्रतिक्रिया राहील? हो, नक्कीच. धन्यवाद. या शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सय्यद सर आहेत, त्यांच्याशी आपण विचारूया की सर, इंग्रजी विषय हा विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड असा विषय मानला जातो, पण आपण जी मेहनत घेतली त्या विद्यार्थिनीनं आज प्रथम 2य क्रमांक पटकावलेला आहे. तरी आपलं काय म्हणणं आहे की आपण या चॅनल मार्फत या विद्यार्थीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करू शकतो? मुळातच हे विद्यार्थी जागरूक विद्यार्थी होते. त्यांनी भरपूर कष्ट केलेत आणि त्यांच्या कष्टांचं फळ त्यांना आज मिळालंय आणि त्यांना आम्ही सगळ्या सहकार्यांनी पूर्णपणे सहकार्य केलो. तंत्रज्ञानाचा सुद्धा त्यामध्ये वापर केलो. या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना मदत केल्यामुळं त्यांना खूप सहकार्य झालं. धन्यवाद सर. आता विचार करायला गेलं तर सरांचं म्हणणं आहे की तंत्रज्ञानामार्फत आपण विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं आहे. तर आज आपण चाकूर तालुक्यातील 5 शाळा हे 100% निकाल लागलेला, त्यामध्ये एक आहे केशवराव पाटील विद्यालय भोती. ह्या शाळेचे शाहू शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सचिव आज सध्याचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील यांनी पण या विद्यार्थ्याचं, या शाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वतीनं कौतुक केलेलं आहे. कॅमेरामॅन योगेशसह मी सुनील जाधव, सेवा न्यूज लातूर.